खेळाडूंची वैशिष्ट्य कुठल्या भागातून आलेले नाही, पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधनं खेळाडू आलेले आहेत. तर जसं श्रेयस कोल्हापूरपासून आहे, तरणजीत सिंग सांगलीपासून आहे, श्रीकांत मुंडे परभणीमधून आहे. सो आय थिंक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जे जे चांगले खेळाडू आहेत ते ऑप्शनमध्ये जे बेस्ट ऑफ आवर नॉलेज आम्हाला मिळालं ते आम्ही घेतले. स्ट्रॅटेजी काय असणार? स्ट्रॅटेजी इज मॅच खेळायला जायचं आणि ती जिंकायची. टफ कोण वाटतं तुम्हाला तुमच्या नंतर? नाही, आता तुम्ही बघा की टफ असं काही ठरवू नाही शकणार, कारण लास्ट इयर आम्ही आणि रत्नागिरी फायनलला होतो आणि ती मॅच झालीच नाही. त्यामुळं अजून काय बोलण्यात अर्थ नाही. कसं केलं आता यावेळेला ऋतुराज आलेला आहे, म्हणजे ऋतुराज आता पूर्ण फॉर्मॅट खेळणार आहे. तर काय पुणेरी बाप्पा काहीच संबंध नाही. आता त्यांची मॅच कधी आहे मला माहीत पण नाही. पण आता माझा फोकस फक्त पहिल्या मॅचवर आहे. बॅलन्स कसं केलं म्हणजे ऑलराऊंडर असतील बॅलन्स जसं करता येतो तसं केलं. स्पिनर्स, ऑलराऊंडर्स, फास्ट बॉलर जसं लागतात, ज्या हिशोबाने ज्या बेस्ट ऑफ नॉलेज मला आहे त्या हिशोबाने आम्ही घेतले ऑप्शनमध्ये. श्रीकांत बरोबर मी खूप वर्ष खेळलेलो आहे महाराष्ट्रासाठी. प्रेशर सिच्युएशनमध्ये जर का एखादा खेळाडू खेळू शकतो बॅट बॉल आणि फिल्डिंग, तर आय थिंक श्रीकांत तो नक्कीच आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर फुल फ्लेज गेलो होतो ऑप्शनमध्ये आणि वी आर हॅपी अँड सॅटिस्फाईड दॅट वी गॉट हिम आणि ही हॅज बीन इन ग्रेट टचवूड. सो दॅट्स इट. मागच्या वेळेला तुम्ही फायनल पर्यंत पोहोचले, त्यावेळेला फायनल कुठलाही खेळ आपण जेव्हा खेळतो, आता कुठल्याही क्षेत्रात माझ्यासारखा स्वभावच असा आहे की कुठल्याही क्षेत्रात गेलो मी तर मला त्यातल्या टॉप लेवलला जाऊन काम करायचं असेल. आय थिंक क्रिकेटमध्ये पण तसंच आहे. जर का आपण आता MPL खेळतोय ते MPLची टॉप लेवल इज फायनल जिंकणं. सो आय थिंक आम्हाला नक्कीच प्रयत्न असतील आमचे की इथपर्यंत कसं पोचायचं याचा शोध करणं. थँक्यू. लॉन्च झालेला आहे, काय सांगाल आपल्या टीमबद्दल, काय वैशिष्ट्य आहे? नक्कीच मी आनंद आहे की MPLची सीझन 2 ची सुरुवात 2 जूनला आणि लास्ट इयरची जी फायनलिस्ट होती ती रत्नागिरी जेट्स आणि आमची टीम कोल्हापूर टस्कर्स यांच्यामध्ये आहे. सीझन 2 साठी 1 वर्ष आम्ही वाट बघितली आणि आता फायनली सीझन 2 आता 2 दिवसांनी सुरुवात होईल. नक्की 2 चांगले आपल्याकडे जे कर्णधार केदार जाधव आणि व्हाईस कॅप्टन श्रीकांत आहेत, यांच्या गायडन्सनी कोल्हापूर टस्कर्सची टीम चांगली परफॉर्म करेल. मी अपेक्षा ठेवेल ह्या दोघांकडनं आणि पूर्ण टीमकडनं की फायनलपर्यंत ते टीमला घेऊन जातील. मी म्हणणार नाही की फायनल जिंकावी, कारण ते जिंक्स होतं. जे लोकांनी असं नेहमी सांगितलं ती टीम नेहमी कमीच परफॉर्म करते. तर माझं एवढंच म्हणणं असेल ह्या टीमसाठी की प्रत्येक मॅच त्यांनी त्यांची 100 नाही 300% त्यांनी द्यावं आणि जेवढं चांगलं परफॉर्मन्स करू शकतं तेवढं टॉपला ही टीम जाईल. तू इथेच बस.